ओके, सो डिस्ट्रिक्ट मॅथमॅटिक्स इन सेमला 2 युनिट राहतील. फर्स्ट युनिट आहे युनिट नंबर 1, दॅट इज सेट थेरी. सेट थेरी अँड लॉजिक. सो यामध्ये 3 पॉइंट्सवर क्वेश्चन विचारतात. पहिला जो पॉइंट असेल तो सेट और मल्टीसेट, यावर 5 मार्क्सला क्वेश्चन येतो. देन सेकंड राहतो क्वेश्चन लॉजिक वर, सो हा 5 मार्क्सला एक क्वेश्चन येईल. अँड थर्ड आहे दॅट इज मॅथमॅटिकल इंडक्शन. यावर येणार एक क्वेश्चन. सो असे 15 मार्कला 3 क्वेश्चन तुम्हाला राहतील. और मध्ये पण असे सिक्वेन्स राहते. एक सेटवर एक नॉर्मल सिंपल सेटचं क्वेश्चन येईल एका क्वेश्चन मध्ये, क्वेश्चन 1 मध्ये, आणि क्वेश्चन 2 मध्ये व्हेन डायग्राम येऊ शकते. सो अशा प्रकारे हे आपलं युनिट 15 मार्क्सचं जो युनिट आहे ते आपलं असं कव्हर होणार. 15 मार्क्स. ठीक आहे. सो याचं जर चांगली प्रॅक्टिस केली तर याच्यामध्ये ऍटलिस्ट 2 क्वेश्चन तरी मिनिमम बरोबर येतील. जर एखादं जरी काही कमी जास्त चुकला वगैरे तरी सुद्धा. सो आता याच्यामध्ये सो फर्स्ट ऑफ ऑल याच्यामध्ये कधी कधी थेअरी पण येते. तो सेटची डेफिनेशन काय आहे? सेट म्हणजे कलेक्शन ऑफ वेल डिफाईन एलिमेंट्स किंवा ऑब्जेक्ट्स. अ सेट इज डिफाइंड as it is a collection of well defined object. सेट म्हणजे काय? कलेक्शन करायचंय जेवढे पण ऑब्जेक्ट्स आहेत, जेवढे पण एलिमेंट्स आहेत त्याचं आपल्याला कलेक्शन करायचं, त्याला म्हणतात सेट. आता हा कशाने डिनोट करतात? इट इज डिनोटेड बाय यू किंवा कॅपिटल लेटरने. डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स. आता ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे, बट हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सपोज यू सेट आहे आणि त्यामध्ये आपल्याला AIEOU हा असा झाला आपला सेट. यू म्हणजे काय? हा सेट झाला, युनिव्हर्सल सेट किंवा म्हणू शकतो त्याला नॉर्मल सेट सुद्धा बोलू शकतो. अँड आतमध्ये जे आहेत हे काय आहेत? हे आहेत एलिमेंट्स, याला म्हणतात एलिमेंट्स. ठीक आहे. किंवा दुसरा एखादा सेट घेतला आपण, हा सेट नेहमी कर्ली ब्रॅकेट मध्येच ठेवायचा. सपोज 1 2 3 4 हा एक सेट आहे. तर 1 2 3 4 काय झाले? हे झाले एलिमेंट्स. आणि ए झाला सेट. ए हा हमेशा कसा लिहितात? कॅपिटल लेटरनेच लिहितात. ठीक आहे. स्मॉल लेटरने आतमध्ये एलिमेंट स्मॉल लिहू शकतो, बट सेट हा हमेशा कॅपिटल लेटरनेच लिहायचं. त्यानंतर तर नेक्स्ट सेट नंतर त्याचं रिप्रेझेंटेशन कसं करणार आपण? सेटचं रिप्रेझेंटेशन सो हे 2-3 टाईपने आपल्याला रिप्रेझेंट करता येतो. सो पहिला जो टाईप आहे त्याला रोस्टेड मेथड म्हणतात. रोस्टेड मेथड मीन्स कसा? रोस्टेड मेथड म्हणजे की स्पेसिफिक सेट दिलेला आहे. सपोज फॉर एक्झाम्पल आपल्याला सगळे महिने महिने मंथचे नाव लिहायचे आपल्याला, राईट? तर आपण पूर्ण नाव लिहू शकतो जानेवारी टू डिसेंबर पर्यंत. ठीक आहे. किंवा आपल्याला वीकचे नाव लिहायचे, ए सेट आहे, वीकचे नाव लिहायचे, तर आपण लिहू शकतो संडे, मंडे, ट्यूजडे, देन वेनसडे, थर्सडे
अँड फ्रायडे अँड सॅटरडे. ठीक आहे. म्हणजे पीसीपी रोस्टेड मेथड म्हणजे काय? कमी व्हॅल्यू आहेत किंवा कमी ऑब्जेक्ट आहेत, कमी इलिमेंट आहेत, राईट. पीसीपी काय आहे, तर आपण याला रोस्टेड मेथड म्हणू शकतो. ज्यावेळेस आपल्याला इन्फानाइट नंबर येतील, इन्फानाइट नंबर म्हणजे कसं, जास्त येतील, त्यावेळेस आपल्याला दुसरी मेथड यूज करावी लागेल. त्याला म्हणतात सेट बिल्डर मेथड. सेट बिल्डर मेथड. रोस्टेड मेथड कधी यूज करायची? ज्यावेळेस कमी एलिमेंट्स असतील, राईट, त्यावेळेस आपण सेट रोस्टेड मेथड यूज करणार. ज्यावेळेस एलिमेंट्स आर हाय किंवा मोर. कमी म्हणजे की जे आपण लिहू शकतो, म्हणजे 10, 12, 15च्या आसपास लिहू शकतो असं. आणि ज्यावेळेस सपोज आपल्याला सांगितले 1 to 1000 लिहायचे सांगितले, तर आपण ते लिहू शकत नाही ना, खूप टाइम जाईल त्याच्यामध्ये रोस्टेड मेथडने. मग आपण सेट बिल्डर लिहू शकतो. त्याच्यामध्ये लेस एलिमेंट, इथे लिहितो मी लेस एलिमेंट, आणि इथे लिहितो मी ह्यूज एलिमेंट किंवा मोर एलिमेंट. ह्यूज एलिमेंट. सो त्यावेळेस आपण सेट बिल्डर मेथड यूज करणार. म्हणजे नेमकं काय यूज करणार आपण? सपोज आपल्याला सांगितलंय की बाबा 1 ते 50 पर्यंत नॅचरल नंबर लिहायचे, किंवा 50 पेक्षा कमी असणारे नॅचरल नंबर लिहायचे. तो आपण याला x/x इज नॅचरल नंबर <50 असं लिहू शकतो. आता आपल्याला नॅचरल नंबर लिहायचे आहेत, राईट. सो मग 1 to आपल्याला 50 पर्यंत लिहावं लागेल. 50 पेक्षा कमी म्हणजे 49 पर्यंत लिहावं लागेल. त्यात खूप टाइम जाईल. म्हणून आपण सेट बिल्डर मेथडने काय लिहू शकतो? एक्स एक्स सच दॅट एक्स इज ही जी लाईन याला काय म्हणतात? सच दॅट म्हणतात. ही जी लाईन दिली ऑब्लिक, याला काय म्हणतात? सच दॅट. समजलंय? सो सेट बिल्डर मेथड कधी यूज करायची? ज्यावेळेस ह्यूज एलिमेंट्स असतील, जे आपण लिहायला जर गेलो तर भरपूर आपला टाइम जाईल त्यावेळेस. ओके. अँड तिसरी एक मेथड आहे स्टेटमेंट मेथड. म्हणजे याच्यामध्ये आपण स्टेटमेंट लिहू शकतो. स्टेटमेंट मेथड म्हणजे सिंपल स्टेटमेंट लिहायचंय की लेस दॅन 50 नॅचरल नंबर. सो अशा प्रकारे आपण लिहू शकतो. सो बेसिकली आपल्याला रोस्टेड अँड सेट बिल्डर मेथडच जास्त विचारलेले असतात किंवा तेच आपल्याला यूज होणार आहेत. ओके, समजलंय? स्टेटमेंट मेथडला आपण अशा प्रकारे लिहू शकतो बघा. जसं की फॉर एक्झाम्पल सेट ऑफ नॅचरल नंबर लेस दॅन 100, लेस दॅन 50. आता हेच लाईन आहे, म्हणजे वरच आहे, तेच कशा प्रकारे लिहिलं आपण? अरे अरे काय झालं? वेट 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 वेट. ओके. सो आपण टाइप्स ऑफ सेट्स पाहिले. फर्स्ट, सॉरी, रिप्रेझेंटेशन ऑफ सेट्स पहिले आहे रोस्टेड मेथड्स, ज्यामध्ये आपण कमी एलिमेंट जर असेल तर ते यूज करतो. सेकंड आहे सेट बिल्डर मेथड, जर ह्यूज एलिमेंट असतील तर आपण सेट बिल्डर मेथड यूज करणार. अँड थर्ड आहे स्टेटमेंट मेथड, तर आपण स्टेटमेंट मेथडने सुद्धा हे स्टार्ट करू शकतो, राईट. हे आपण लिहू शकतो. आता आपण नेक्स्ट बघूया.
की पुढच्या पण नोटेशन किंवा सिम्बॉलचं मिनिंग काय होतंय ते घेऊयात. सिम्बॉल्स अँड मिनिंग. आपल्याला याच्यामध्ये काही सिम्बॉल्स आणि त्याचे मिनिंग माहिती असणं गरजेचं आहे. सो फर्स्ट आहे एन, कॅपिटल एन. कॅपिटल एन कशाने, म्हणजे काय असतो, नॅचरल नंबर. नॅचरल नंबर म्हणजे काय, 1 2 3 4 5 टू इन्फिनिटी, हे असतात नॅचरल नंबर. त्यानंतर दुसरं आहे झेड. झेडला आपण म्हणतो इंटेजर. झेडला काय म्हणणार आपण, इंटेजर. आता इंटेजर काय असतात, इंटेजर्स असतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. म्हणजे सपोज 0 आहे, 1 2 3 डॅश डॅश डॅश, -1 -2 -3. सो याला काय म्हणतात, इंटेजर. नॅचरल नंबर म्हणजे 1 पासून इन्फिनिटी पर्यंत. इंटेजर्स म्हणजे त्याला झेड ने डिनोट करतो आपण, अँड प्लस आणि मायनस दोन्ही सुद्धा असतात. त्यानंतर तिसरा असतो रॅशनल नंबर. रॅशनल नंबर म्हणजे काय, रॅशनल नंबर म्हणजे फॉर एक्झाम्पल P/Q आपण लिहू शकतो रॅशनल नंबरला. तर त्याचं जे आन्सर येतं ते येतं इंटेजर. इंटेजर म्हणजे पॉझिटिव्ह 1 2 3 असू द्या किंवा निगेटिव्ह -1 -2 -3 असू द्या. फक्त क्यू जो आहे तो 0 नसला पाहिजे. इथं जो डिनॉमिनेटरला जो क्यू आहे तो 0 नसला पाहिजे. त्यानंतर पुढचं आहे आय. सो आय म्हणजे काय, इररॅशनल नंबर. इररॅशनल नंबर. इरॅशनल नंबर म्हणजे काय, जे रूट मध्ये असतात, ज्याची आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू भेटत नाही. फॉर एक्झाम्पल √3, √4. √4 तर आपल्याला माहिती 2 आहे, तर तो इरॅशनल नंबर नाही. √3 √5 हा झाला इरॅशनल नंबर. हे कॅल्सीवरनं भेटेल, बट अशी आपल्याला व्हॅल्यू माहिती नाही किती आहे. ज्या रूटची व्हॅल्यू निघत नाही त्याला म्हणतात इरॅशनल नंबर. समजलंय का. √4 असता तर त्याचा आन्सर माहिती आहे आपल्याला 2 आहे, तर तो इरॅशनल नंबर नाही. जे रूट मध्ये असतात त्याला म्हणतात इरॅशनल नंबर, किंवा पॉइंट मध्ये जे आन्सर राहील ते. त्यानंतर आर म्हणजे रिअल नंबर. रिअल म्हणजे सव्वीस नंबर आले. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. कशाला काय म्हणतात, एन म्हणजे नॅचरल नंबर, 1 पासून स्टार्ट होतात. झेड म्हणजे इंटेजर, प्लस आणि मायनस दोन्ही पण असणार. क्यू म्हणजे रॅशनल नंबर, कॅपिटल क्यू म्हणजे रॅशनल नंबर हा हमेशा इंटेजर्स असतो. P/Q ने डिनोट करतात त्याला मॅक्सिमम टाइम. आय म्हणजे इरॅशनल नंबर, जे अंडर रूट मध्ये किंवा पॉइंट मध्ये व्हॅल्यू असतात. आणि आर म्हणजे रिअल नंबर. आता आपण पुढचे बघणार. रिअल नंबर म्हणजे कोणते पण, 0 पासून स्टार्ट कर, 1 2 3 4 5 6. पण त्यात 0 नाही नॅचरल मध्ये. हे छोटे छोटे बेसिक आहेत. इथपर्यंत समजलं का. ठीक आहे. बाकी आणखीन पुढचं टाइप्स ऑफ सेट वगैरे घ्यायचे का. मग टाइप्स ऑफ सेट मध्ये युनिव्हर्सल सेट एक असतो, त्यानंतर सिंगल टर्म सेट एक असतो. असे बरेचसे सेट आहेत. ठीक आहे, चला आपण ते पण घेऊयात. टाइप्स ऑफ सेट. आता टाइप्स ऑफ सेट मध्ये काय येणार, पहिला असतो युनिव्हर्सल सेट. ज्याला युनिव्हर्सल सेट म्हणजे त्याच्या नावातच माहिती आहे, युनिव्हर्सल सेट. म्हणजे ज्या ज्या सेटमध्ये सगळे एलिमेंट्स अवेलेबल आहेत त्याला म्हणतात युनिव्हर्सल सेट. आणि तो डिनोट करतात कशाने, यू ने. त्याची डेफिनेशन काय असेल, युनिव्हर्सल सेट, इट इज अ सेट
हम्म. समजलं. सिंगलटन सेट म्हणजे ओनली वन इलिमेंट. नल सेट म्हणजे एकही इलिमेंट नाही. फायनाईट सेट म्हणजे फायनाईट व्हॅल्यू आहेत, लिमिटेड व्हॅल्यू आहेत, स्पेसिफिक व्हॅल्यू आहेत, त्याला म्हणतात फायनाईट सेट. आता इनफायनाईट एक असतो. इनफायनाईट म्हणजे अनलिमिटेड व्हॅल्यू. अनलिमिटेड आपण लिमिट बोलू शकतो, सॉरी, एलिमेंट बोलू शकतो आपण त्याला. इनफायनाईट सेट म्हणजे आता आपल्याला सांगितलं की नॅचरल नंबर लिहा. सो नॅचरल नंबर आपण वन पासून स्टार्ट होणार, 1 2 3 4. त्याला काही लिमिट नाही, इनफायनाईट आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, इनफायनाईट सेट. ओके, इथपर्यंत झाले. युनिव्हर्सल, सिंगलटन, नल, फायनाईट, इनफायनाईट. आता त्यानंतर असतो सबसेट. आता सबसेट म्हणजे काय, नेक्स्ट घेऊयात सबसेट. सबसेट मीन्स फॉर एक्झाम्पल ए सेट आहे आपला. काय, हो करते करते. सो ए सेट आहे आपला 1 2 3, अँड बी सेट आहे सपोज 1 2 3 4 5. ठीक आहे, 1 2 3 4 5. तर ए हा बी चा सबसेट आहे, म्हणजे ए च्या जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट ऑलरेडी बी मध्ये अवेलेबल आहे. म्हणून आपण कसं म्हणू शकतो त्याला, ए हा बी चा सबसेट आहे. हा सी आणि खाली जी लाईन दिसते याला म्हणतात सबसेट. समजलंय. तर फॉर एक्झाम्पल सी आहे, सी नको, दुसरं घेऊयात. पी, सपोज पी सेट आहे, त्यामध्ये आहे ए बी. अँड क्यू सेट आहे, त्यामध्ये आहे ए बी सी डी. त्याच्यामध्ये कोणता कोणाशी सबसेट आहे, पी जो आहे तो सबसेट आहे क्यूचा. समजलंय का. पी जो आहे तो सबसेट आहे क्यूचा, कारण की पी मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते ऑलरेडी क्यू मध्ये आहेच आहेत आणि एक्स्ट्रा पण आहेत. आणि त्यानंतर सबसेट नंतर असतो सुपरसेट. तर सुपरसेट म्हणजे काय, ह्या दोघांमध्ये सुपर कोणता असणार आहे, बी असणार आहे, कारण की बी हा मोठा आहे. यामध्ये क्यू असणार आहे, क्यू हा सुपरसेट आहे. समजलंय. इथपर्यंत क्लिअर झालंय का, काय डाऊट असेल तर विचारा. ओके, स्वतः नेक्स्ट पेजवर जाऊयात आपण. पॉवर सेट. आता पॉवर सेट कसा काढायचा, आपल्याला माहित पाहिजेत. याची ओरल वगैरे आहे का तुम्हाला. ठीक आहे, माहिती असणं गरजेचं आहे. आता पॉवर सेट म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल ए सेट मध्ये दोन एलिमेंट आहे, ए आणि बी. तर पॉवर सेटचा फॉर्म्युला काय असतो, 2 to the power n. n म्हणजे काय, इलेमेंट. तर किती आहे तिथे इलेमेंट, ए सेट मध्ये इलिमेंट किती आहे, ए सेट मध्ये इलिमेंट आहेत दोन. सो 2 चा पॉवर 2 हा झाला तुमचा पॉवर ऑफ ए. पॉवर सेट ऑफ ए किती असणार, 4. दुसरी मेथड काय याच्यामध्ये, आपण कसं करणार ए. सो पहिले तर एमटी सेट लिहिणार, त्यानंतर ए लिहिणार, त्यानंतर सेपरेटली बी लिहिणार, त्यानंतर कंबाईन ए आणि बी लिहिणार. तर हे किती झालेत, 1 2 3 आणि 4. सो पॉवर पॉवर सेट किती आला, 4 आला. याचा फॉर्म्युला काय आहे, 2 to the power n. सपोज एखादा बी सेट आहे, अँड बी सेट मध्ये
1 2 3 असे एलिमेंट आहेत. त्याचा पॉवर सेट काय येणार? पॉवर ऑफ बी किती येणार याचा? 2 टू द पॉवर एन. एन म्हणजे काय? एन म्हणजे एलिमेंट. किती एलिमेंट आहेत? 1 2 3, 3 एलिमेंट आहे. सो 2 चा पॉवर 3 हा येणार 8. समजलंय का? पॉवर सेट समजला? ओके. सो पॉवर सेट नंतर असतो इक्वल सेट, इक्विव्हॅलंट सेट. आता हे इम्पॉर्टंट आहे, इक्वल आणि इक्विव्हॅलंट. त्यानंतर पुढचं आहे इक्वल सेट. इक्वल सेट नावावरून समजलं असेल की दोन्ही सेट कसे पाहिजेत? सेम पाहिजेत. सपोज ए सुद्धा आहे ए बी अँड बी सुद्धा आहे ए बी किंवा बी ए, कसा पण चालेल. म्हणजे सेम एलिमेंट पाहिजे. इथं ए आहे, इथं ए आहे, इथं बी आहे, इथं बी. सिक्वेन्स पुढे मागे असेल तरी पण चालेल. तर हे काय झाले? इक्वल सेट झाले. त्यानंतर दुसरा आहे नेक्स्ट इक्विव्हॅलंट सेट. इक्विव्हॅलंट सेट आणि इक्वल सेट मध्ये छोटासा डिफरन्स आहे. तो काय? इक्विव्हॅलंट म्हणजे सेम नंबर ऑफ एलिमेंट. सपोज ए मध्ये आहे 1 2 3 अँड बी मध्ये आहे 2 3 5. आता हे एलिमेंट सगळे सेम नाही आहेत, बरोबर? बट नंबर ऑफ एलिमेंट सेम आहेत. इथे पण 3 एलिमेंट आहेत, इथे पण 3 एलिमेंट आहेत. याला म्हणतात इक्विव्हॅलंट सेट. समजलं काय? इक्वल सेट म्हणजे काय? इक्वल सेट म्हणजे काय? नाही नाही, इक्वल सेट म्हणजे सेम एलिमेंट. काय? सेम एलिमेंट. आणि इक्विव्हॅलंट सेट म्हणजे काय? सेम नंबर ऑफ एलिमेंट. क्वांटिटी त्यांची दोघांची पण सेम आहे. सेम नंबर ऑफ एलिमेंट. सो हा बेसिक डिफरन्स आहे, आपल्याला माहिती पाहिजे. इथपर्यंत समजलंय? आता पुढं जो आहे ते कोऑर्डिनिटी ऑफ सेट हा एक पॉइंट आहे. म्हणजेच नंबर ऑफ एलिमेंटच होतो तो, त्याचा पण मिनिंग. कोऑर्डिनिटी ऑफ सेट म्हणजे काय? नंबर ऑफ एलिमेंट इन द सेट. नंबर ऑफ एलिमेंट इन द सेट. आता फॉर एक्झाम्पल ए हा सेट आहे 2 3 4 6. त्याला डिटर्मिनंट ऑफ ए सुद्धा म्हणतात किंवा नंबर ऑफ ए सुद्धा असं सुद्धा लिहितात किंवा असं सुद्धा लिहितात. तर किती आहे हा? कोऑर्डिनिटी ऑफ सेट म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट, किती एलिमेंट आहेत. सो 4 एलिमेंट आहेत, ते देणार 4. ते काय, ते घेऊयात ना. आधी हे बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. पेपरमध्ये एक सिंपल क्वेश्चन राहतो, त्यामध्ये युनियन काय, इंटरसेक्शन काय, आता तेच आपण घेणार आहोत. मागचं पेपरचं प्रिपरेशन कर ना एखादा क्वेश्चन. उद्याची टेस्ट नको टेन्शन घेऊ तू. आधी समजून घे कसं कसं काय काय करतं. असू दे की, काय नाही फरक पडत. आता आता आपण पेपरला जसा क्वेश्चन येतो ना, तो एक क्वेश्चन घेऊयात. सपोज तुला युनिव्हर्सल सेट दिलाय 1 2 3 4 5. ठीक आहे. ए सेट दिला आहे 1 2 3. बी सेट दिला आहे 2 3 4 5. आणि तुला फाइंड विचारलेला आहे टू फाइंड ए युनियन बी. त्यानंतर विचारलेलं आहे ए इंटरसेक्शन बी. त्यानंतर विचारलेलं आहे ए डॅश आणि बी डॅश. सो हे क्वेश्चन विचारलेले आहे.
तर आता याचं मिनिंग काय, हा म्हणजे काय, याला म्हणतात युनियन. युनियन ए युनियन बी म्हणजे बोथ सेट, बोथ सेट एलिमेंट्स किंवा ऑल एलिमेंट्स, ऑल एलिमेंट्स, ऑल एलिमेंट्स. त्यानंतर इंटरसेक्शन, याला काय म्हणतात, उलटा यू जो आहे त्याला म्हणतात इंटरसेक्शन. तर इंटरसेक्शन म्हणजे काय, कॉमन एलिमेंट. ठीक आहे. तर आता आपण घेऊयात ए युनियन बी. ए युनियन बी म्हणजे काय, ऑल एलिमेंट. ए आणि बी मधले जे सगळे एलिमेंट आहेत. सो ए मध्ये आहे 1 2 3 आणि बी मध्ये आहे 2 3 4 5. तर रिपीट नाही करायचा. काय नाही करायचा, रिपीट व्हॅल्यू नाही लिहायची. इथं 2 3 आहे ऑलरेडी, तर हे दोन लिहायचे नाही. पुढे काय येईल, 4 आणि 5. तर काय झाला आपला ए युनियन बी झाला. समजलंय का? हा, युनियन मध्ये काय, यू म्हणजे काय, दोन्ही सेट मधले सगळे एलिमेंट लिहायचे, फक्त रिपीट लिहायचे नाही. समजलंय? पहिला क्वेश्चन समजला. आता दुसरं काय आहे, दुसरं आहे ए इंटरसेक्शन बी. आता ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय, कॉमन. काय सांगितले, कॉमन. ए आणि बी मध्ये कोणकोणते कॉमन, 1 आहे का, नाही 1 नाहीये, 2 आहे कॉमन आणि 3 आहे कॉमन. तर ए इंटरसेक्शन बी काय झाला, 2 आणि 3. हा, त्यानंतर पुढे ते कॉमन नाही ना, दोन्ही मध्ये पाहिजे. ए इंटरसेक्शन बी म्हणजे दोन्ही मध्ये पण पाहिजे. हा, आता ए डॅश किंवा याला ए कॉम्प्लिमेंट पण म्हणतात. तर तो कसा काढायचा, तो काढायचा यू मायनस ए. युनिव्हर्सल सेट मधनं ए मायनस करायचा, तेव्हा तो काय निघतो आपल्याला, तो भेटतो ए डॅश किंवा ए कॉम्प्लिमेंटरी सुद्धा त्याला म्हणतात. आता यू कोणता आहे, 1 - 1, तर तो येणार नाही. यू मधून ए मायनस करायचा आहे. समजतंय? तर 1 - 1 येणार नाही, 2 - 2 येणार नाही, 3 - 3 येणार नाही. तर राहिलं काय, फक्त 4 आणि 5. इथं काय येणार, 4 आणि 5. असं आपण सॉल्व्ह करू शकतो. समजलंय काय? ओके. हा, तर युनिव्हर्सल सेट मधनं ए मायनस करायचा. युनिव्हर्सल सेट मध्ये 1 आहे, इथे पण 1 आहे. 1 - 1 0, 2 - 2 0, 3 - 3 0, 4 आणि 5. इथे 4 आणि 5 ने ते लिहायचं. म्हणजे थोडक्यात काय, जे एलिमेंट ए मध्ये आहेत ते सोडून बाकीचे जे रिमेनिंग आहेत युनिव्हर्सल सेट मध्ये ते लिहायचे. आता इथे 1 2 3 आहेत, इथे पण 1 2 3, ते सोडून राहिले कोणते, 4 आणि 5. तर ते लिहिणार आपण ए डॅश मध्ये. समजलं का? हा, आता बी डॅश काढायचा आहे. बी डॅश कसा काढणार आपण, वापस तोच फॉर्म्युला, यू मायनस बी. आता 2 3 4 5, हा 2 3 4 5 ते सोडून बाकीचं उरलेलं फक्त एकच उरतो. त्याचा आन्सर काय येणार, फक्त 1 येणार. सो बी डॅशचा फॉर्म्युला यू मायनस बी, आणि याचा आन्सर काय येणार, फक्त 1 येणार. समजलंय का? आता सपोज तुला आणखीन एखादा क्वेश्चन विचारला असता, ए मायनस बी काढ. ए मायनस बी आणि बी मायनस ए, सपोज हे विचारलं. आता ए मधनं बी मायनस करायचं आपल्याला. आता ए मधनं बी मायनस केलं तर ए मध्ये 1 आहे, इथे 1 नाही, तर तो मायनस होणार नाही, 1 राहील. 2 - 2 0, 3 - 3 0, 4 5 याची गरज नाही कारण ते मायनस मध्ये येतात. सो ए ची व्हॅल्यू, ए मायनस बी ची व्हॅल्यू काय येणार, फक्त 1 येणार. ए मधून बी मायनस करायचं आहे. परत सांगू का, ते पुन्हा लिहितो इथं. ए सेट काय तुझा, 1 2 3, आणि बी सेट काय तुझा, 2 3 4 5. बरोबर. हा, तुला विचारलेलं आहे ए मायनस बी. सो ए मध्ये 1 आहे, याच्यामध्ये 1 आहे का, नाहीये. तर 1 मायनस काहीच नाही, तर म्हणजे काय येणार, 1 येणार.
आधी जर 2 आहे, 2 - 2 0 म्हणजे 2 येणार नाही. 3 - 3 0 म्हणजे 3 पण येणार नाही. इथं 4 आणि 5 नाहीच आहे, तर हे निगेटिव्ह झाले ना, तर मग ते लिहायचे नाही, फक्त आला 1. मायनस आहे ना मध्ये, ते कट करायचे. हम्म. आता बी मायनस ए करायचंय आपल्याला, तर ते कसं येणार? 2 मायनस, आता इथं 2 - 2 कट होईल, 3 - 3 कट होईल, 4 मायनस काहीच नाही, 5 मायनस काहीच नाही, तिथे येणार 4, 5. इथे 1 येणार नाही. जो आधी आहे त्यातून त्यातलेच लिहायचे, पहिल्यापेक्षा मायनस करायचे. बी मधनं ए मायनस करायचं आहे. निगेटिव्ह येत असेल तर घ्यायचं नाही. समजलंय? सो यावर एक क्वेश्चन येईल. हो, यावर एक क्वेश्चन येईल, उद्या पण येईल. तर आणि मी लॉजिक हे करू का, आपलं ते हे करू का, काय म्हणतात इक्वलंट? हा, कर ना. तुला जेवढं येतंय तेवढं कर. हा एक ह्या टाईपचं एक्झाम्पल कर आणि दुसऱ्या टाईपचं एक्झाम्पल कर. आता मागच्या पेपरला एक क्वेश्चन आला होता, तो आपण बघूयात, तो सॉल्व्ह करायला घेऊयात. ऑक्टोबर 2023 ला जो क्वेश्चन आला तो सिम्पलच होता. हाच क्वेश्चन होता. 1 2 3 1 2 3 4 5 सेमच क्वेश्चन आला होता. आता जो घेतलाय का तो ऑक्टोबर 2023 ला आला होता. त्यानंतर आणखीन दुसरा घेऊयात आता. 2022 चा क्वेश्चन आहे. लेट u इज इक्वल टू 1 2 3 डॅश 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 10, म्हणजे 1 पासून तर 10 पर्यंत. ए सेट आहे 2 4 6 8 10. हो, सेम सेम. बी सेट आहे 1 3 5 7 9 10. आपल्याला विचारलंय फाइंड. नाही, डॉट डॉट लिहिलंय म्हणजे त्याच्या पुढं डिजिट आहेत. 4 5 6 7 8 9 10 10 पर्यंत आहेत, फक्त ते लिहिलं नाही. पेपरला असंच येईल, ए युनियन बी डॅश. त्यानंतर दुसरं विचारलंय आपल्याला ए इंटरसेक्शन बी डॅश. तिसरं विचारलंय बी डॅश. आणि चौथं विचारलंय बी मायनस ए डॅश. तर हे आपल्याला विचारलेलं आहे. सो कसं करायचं बरं? फर्स्ट ऑफ ऑल ए युनियन बी फाइंड आउट करायचा. ए युनियन बी काय असणार आहे? ए युनियन बी म्हणजे काय? युनियन म्हणजे काय? ए आणि बी दोघांमध्ये पण कॉमन असणार आहे, बरोबर? सगळे सरसकट सगळे घ्यायचे, ऑल घ्यायचे. ए युनियन बी म्हणजे ऑल. सो इथे 1 आहे, इथे 2 आहे, 3 आहे, 4 घ्यायचा आहे, 5 घ्यायचा आहे, 6 घ्यायचा आहे, 7 घ्यायचा आहे, 8 9 आणि 10 रिपीट होते तर एकदाच घ्यायचं. समजलं का? ए युनियन बी आला. मग एकदाच घ्यायचं ना, डबल नाही घ्यायचा. हा, 1 टाइम. आता हा झाला ए युनियन बी. आता आपल्याला ए युनियन बी काय करायचंय? इंटरसेक्शन काढायचं, किंवा ए युनियन बी डॅश काढायचं आहे, किंवा कॉम्प्लिमेंट काढायचं. तो कसा काढणार आपण? युनिव्हर्सल सेट मधनं ए युनियन बी काय करावं लागेल आपल्याला? मायनस करावं लागेल, बरोबर का? जसं आपण ए डॅश कसा काढला होता? ए डॅश कसा काढला होता? यू मायनस ए काढला होता ना. आता इथे डायरेक्टली यू मध्ये पण सेमच व्हॅल्यू आहेत आणि ए युनियन बी मध्ये पण सेमच व्हॅल्यू आहेत. तर मग डायरेक्ट इथे काय येणार? नल सेट येईल, 0 येईल, काहीच येणार नाही, आणि सगळे मायनस होतील. आता दुसरं ए इंटरसेक्शन बी घ्यावं लागेल आपल्याला.
तर ए इंटरसेक्शन बी मध्ये बघ बरं काय येतंय. ए इंटरसेक्शन बी म्हणजे कॉमन. ए आणि बी मध्ये कॉमन कोण आहे का? 1 नाही, 2 नाही, 4 आहे का नाही, 6 आहे, 7 आहे, 10 आहे. म्हणजे ते काय येणार 10. आणि आपल्याला ए इंटरसेक्शन बी डॅश विचारलेला आहे, तर त्याचं काय येणार यू मायनस ए इंटरसेक्शन बी. तर युनिव्हर्सल सेट मधून हा मायनस करायचा आहे, तर काय येणार मग इथे फक्त 10 मायनस होईल, बाकी युनिव्हर्सल सेट ऍज इट इज 1 2 3 4 5 6 7 8 9 हा येईल आपला युनिव्हर्सल सेट. बरोबर का? हो. आता नंतर बी डॅश विचारलाय. बी डॅश कसा काढणार? यू मायनस बी करायचंय. तर बी डॅश येईल आपलं बघा, बी डॅश इज इक्वल टू यू मायनस बी. सो यू मध्ये 1 आहे, 1 कट होईल, 2 येईल, 3 3 कट होईल, 4 येईल, 5 5 कट होईल, 6 येईल, 7 7 कट होईल, 8 येईल, 9 9 कट होईल, 10 10 कट होईल. तर हा झाला बी डॅश. आणि बी मायनस ए तो पण सिमिलरली तसाच काढायचा. आधी बी मायनस ए करायचा. आमचे रिमेनिंग फिक्स. हा बरोबर. सो अशा टाईपचे हे 2 क्वेश्चन आहेत. या 2 पैकीच उद्या एक येईल तुला पेपरला. ठीक आहे. सो याची एक प्रॅक्टिस कर. अँड बाकी आणखीन